नमस्कार. आज दिनांक 2 मार्च. जगाच्या आणि भारताच्या पटलावर घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी दिनविशेष. 2 मार्च 1949 रोजी प्रभावी वक्त्या, कवयित्री आणि स्वातंत्र्य सेनानी असलेल्या सरोजिनी नायडू यांचं लखनौ इथे निधन झालं. राऊलेट कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती चळवळ, असहकार आंदोलन यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. सरोजिनी नायडू यांनी आयुष्यभर महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्या भारतातल्या पहिल्या महिला राज्यपाल असून त्यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सरोजिनी नायडू यांना 1925 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा करण्यात आलं. त्यानंतर 1928 मध्ये त्यांना केसरे हिंद या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं होतं. सरोजिनी नायडू या त्यांच्या कवितांसाठीही विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच सरोजिनी नायडू यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जातं. सरोजिनी नायडू यांची जयंती भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरी केली जाते. 2 मार्च 1969 रोजी कॉन्कॉर्ड या सुपरसॉनिक विमानानं पहिलं उड्डाण केलं. हे जगातलं एक असं अनोखं विमान होतं ज्याचा कमाल वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा जास्त होता. ब्रिटिश एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन आणि फ्रान्सचं एरोस्पेशल यांनी या विमानावर एकत्र काम केलं होतं. 1 ऑक्टोबर 1969 रोजी या विमानाला कॉन्कॉर्ड हे नाव देण्यात आलं, ज्याचा अर्थ होता करार. हे जगातलं सगळ्यात वेगवान विमान असून ते 100 प्रवाशांना घेऊन उड्डाण करू शकत असे. या विमानातून एकतर तेच लोक प्रवास करत जे एकतर खूप श्रीमंत होते किंवा ज्यांना पटकन एखाद्या ठिकाणी पोहोचायचं होतं, कारण या विमानातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 4 लाख रुपये मोजावे लागायचे, जे सामान्य विमानांच्या भाड्यापेक्षा खूप जास्त होते. या कॉन्कॉर्ड विमानाने लंडन ते न्यूयॉर्क हा प्रवास 2 तास 53 मिनिटात पूर्ण केला होता. या विमानाने त्याच्या सेवा कालावधीत एकूण 50,000 उड्डाणं केली. कॉन्कॉर्डने एकदा आपल्या सेवा कालावधीत अवघ्या 29 तास 59 मिनिटात जगाला प्रदक्षिणा घातली होती. या सुपरसॉनिक विमानानं 26 नोव्हेंबर 2003 रोजी शेवटचं उड्डाण केलं. त्या दिवसानंतर या विमानाची उड्डाणं बंद करण्यात आली. कॉन्कॉर्ड हे विमान आपल्या 27 वर्षाच्या कारकिर्दीत फक्त एकदाच 2000 मध्ये पॅरिस जवळ क्रॅश झालं होतं आणि त्यानंतर अवघ्या 3 वर्षांनी ते कायमचं निवृत्त झालं. मीराबाई रत्नसिंह राठोड उर्फ संत मीराबाई यांचा आज स्मृतिदिन. निस्सीम कृष्णभक्त असण्याबरोबरच मीराबाई या चांगल्या गायिका, कवयित्री आणि संत देखील होत्या. भगवान कृष्णाला समर्पित त्यांची भजनं अजूनही उत्तर भारतात लोकप्रिय आहेत आणि श्रद्धेने गायली जातात. मीराबाईंचा जन्म राजस्थानमधल्या मेरता इथे 1498 साली एका राजघराण्यात झाला. लहानपणापासून कृष्णभक्तीमध्ये तल्लीन असलेल्या मीराबाईंचा विवाह मेवाडचे राजे राणा संगांचा मुलगा आणि मेवाडचा राजपुत्र भोजराज यांच्याशी झाला. मात्र त्या कधीच संसारात रमल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर त्यांची कृष्णभक्ती दिवसेंदिवस वाढत गेली. त्यानंतर वृंदावनमध्ये बराच काळ राहिल्यानंतर मीराबाई द्वारकेला गेल्या आणि 1547 मध्ये त्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये लीन झाल्या असं सांगितलं गेलं. मीराबाईंनी जवळपास 1200 ते 1300 भजनं लिहिली आहेत आणि जगभरामध्ये या भजनांचं अनेक भाषांमध्ये भाषांतरही करण्यात आलंय. मीराबाईंच्या अनेक रचना आजही भारतात गायल्या जातात. त्यांच्या सर्वात लोकप्रिय रचनांपैकी एक आहे पायो जी मैंने राम रतन धन पायो. ज्यांच्या नावावर तिकीट बारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागायचे, ज्या नावानं मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं आणि ज्यांच्या प्रवेशाने टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृह दणाणून जात होती, ते होते मराठी चित्रपट अभिनेते काशीनाथ घाणेकर. डॉक्टर काशीनाथ घाणेकर. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. भरपूर ग्लॅमर असलेले पहिले सुपरस्टार असं त्यांचं वर्णन केलं जायचं. डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचं मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान आहे. नाटककार वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या छत्रपती संभाजींच्या भूमिकेनं ते लोकप्रिय अभिनेते बनले. त्यांचा अभिनय असलेली इतर काही प्रसिद्ध नाटकं म्हणजे इथे ओशाळला मृत्यू, आनंदी गोपाळ, तुझे आहे तुझं पाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी इत्यादी. तर मधुचंद्र हा खेळ सावल्यांचा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचं त्यांच्या नाटकांच्या दौऱ्यादरम्यान अमरावती इथल्या एका हॉटेलमध्ये 2 मार्च 1986 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. काही वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटामध्ये सुबोध भावेने डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची कडक भूमिका तुफान गाजली आणि डॉक्टर घाणेकरांवरचा चित्रपट लोकप्रिय ठरला आणि पुन्हा एकदा काशीनाथ घाणेकर यांचं रसिकांच्या मनातलं स्थान किती अढळ आहे हे सिद्ध झालं. तर हे होते आजचे अर्थात 2 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला आमचे हे दिनविशेष कसे वाटतायत हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या ऋतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.